नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, झोपेच्या गोळ्या टाकलेलं दूध इथे आता स्वतःच प्यायल्यामुळे प्रियाचा चांगलाच पचका झालेला असतो आणि त्याचबरोबर अर्जुनने स्वतःची वकिली बुद्धी वापरत सायलीला सुभेदारांच्या सुनेचा मान मिळवून दिलेला असतो. तर प्रेक्षकांनो, या गोष्टी कशा पद्धतीने घडणार आहेत आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं, जेव्हापासून प्रिया सुभेदारांच्या घरची सून झालेली आहे तेव्हापासून ती सायलीला आता सगळ्यांच्या नजरेत पाडण्याचा प्रयत्न करते. ती कशी चांगली सून आहे आणि सायली कशी वाईट हे सातत्याने ती दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे. पण इथे प्रियाला माहीतच नाही की सायली त्या घरामध्ये सगळ्यांबरोबर 2 वर्ष ऑलरेडी राहिलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनाच माहिती आहे की सायलीचा स्वभाव कसा आहे आणि कसा नाही. तर इथे प्रेक्षकांनो, आता ज्या वेळेला इथे नवीन नवीन लग्न करून प्रिया त्या घरामध्ये येते तेव्हा ती सगळ्यांना इम्प्रेस करण्यासाठी नाश्ता बनवत असते, जेवण बनवत असते. पण नंतरला तिला या सगळ्याचा कंटाळा येतो. रोज सकाळी लवकर उठायचं, रांगोळी काढण्यासाठी तिने ज्या मुलीला बोलावलेलं असतं तिला पैसे द्यायचे, तिच्याकडून रांगोळी काढून घ्यायची आणि सगळ्यांना सांगायचं की ही रांगोळी मी काढलेली आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जेव्हा ती नाश्ता बनवते, नाश्तासुद्धा अजिबात तिने तो उपमा चांगला बनवलेला नसतो, तरीसुद्धा सगळ्यांना खायला लागतो. कारण सगळेजण तिच्यावरती तेवढं प्रेम करतात, कारण सगळेजण तिला तन्वी समजतात म्हणून. तिचं मन किती चांगलं आहे, जेवण तिला नंतर कधीही बनवता येईल, ती हळूहळू शिकेल. ती इथे लोकांना सतत दाखवण्याचा प्रयत्न तर करत नाही ना की मला सगळंच येतं, असं कल्पना, अश्विन सगळेजण बोलतात आणि तिचं कौतुक करतात आणि सायलीला टोमणेसुद्धा मारत असतात. पण प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया जे काही बनवत असते ते सगळं चांगलं आहे असे सगळेजण वरवर तिचं कौतुक करत असले तरीसुद्धा प्रियाला स्वयंपाकातलं सुद्धा काही येत नाही आणि घरकामाची आवड तिला किती आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यानंतर इथे प्रियाला आता कंटाळा आलेला असतो की रोज उठायचं, ब्रेकफास्ट करायचा, लंच बनवायचं. तेव्हा तिला कंटाळा आल्यानंतर ती कल्पनाचे कान भरते. कल्पनाचे कान भरल्यानंतर ती म्हणते की आई, तुम्ही बघताय ना, घरातली सगळी कामं आपण करायची आणि ही सायली जाणार आपल्या नवऱ्याबरोबर इकडे तिकडे फिरायला आणि आपण काय घरातली कामं करत राहायचं. म्हणजे बाहेर सांगताना सांगायचं की मी सुभेदारांची सून आहे, सुभेदारांची सून आहे आणि घरात मात्र दोघांचा स्वयंपाक करायचा आणि नवऱ्याबरोबर सातत्याने फिरायला जायचं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अर्जुन आणि सायली हे दोघेजण मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी साक्षीच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते दोघंजणं सातत्याने बाहेर जात असतात. पण इथे प्रियाला आता त्यांचा प्लॅन माहिती झालेला असतो. म्हणून ती एक आयडिया करते. एकतर तिला स्वयंपाक बनवायचा नसतो म्हणून ती सायलीला कामाला लावते आणि एकदा का सायली घरच्या कामांमध्ये बिझी झाली, नाश्ता बनवण्यापासून ते जेवण बनवण्यापर्यंत सायली बिझी होईल, मग तिला अर्जुनला मदत करता येणार नाही आणि मग साक्षीच्या विरोधामध्ये हे दोघेजण सोबत पुरावे गोळा करायला जाणार नाही असं प्रियाला वाटतं. त्यामुळे तो प्लॅन तिने केलेला असतो. पण इथे सायलीला त्या गोष्टीचा आनंद होतो की सर्व लोकांसाठी इथे तिला नाश्ता बनवता येणार आहे, जेवण बनवता येणार आहे, सगळ्यांना प्रेमाने वाढता येणार आहे. तेव्हा इथे सायली म्हणत असते की प्रिया, तुला काय वाटलं, म्हणजे तुला असं वाटेल की मला जेवण बनवायला सांगितल्यानंतर मला कंटाळा येणार आहे, मी म्हणेन की मला अर्जुन सरांबरोबर बाहेर फिरायला जाता येत नाही, असंच वाटलं असेल ना तुला? पण अजिबात नाही, मला तसं काहीही वाटलेलं नाही आहे. उलट तुझ्या मूर्खपणामुळे मला माझ्या माणसांसाठी स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवता येणार आहे, असं सायली म्हणते आणि ती प्रेमाने सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट आणि लंच, त्याचबरोबर डिनर, सगळं जेवण ती व्यवस्थितरित्या बनवत असते. आपलं काम ती नेहमीच करत असते आणि सगळ्या घरच्या लोकांनासुद्धा सायलीच्या हातचं जेवण आवडतच असतं. पण विनाकारण सगळेजण आता तिच्यावरती रागवलेले असतात. तर इथे विनाकारण सगळेजण प्रियाचं भरभरून कौतुक करत असतात सायली आणि अर्जुनच्या रागापोटी. तर इथे प्रेक्षकांनो, सुभेदारांची सुद्धा वेगळीच इथे पॉलिसी आहे. म्हणजे जेव्हा इथे अर्जुन आणि सायली यांनी लग्न केलं, फक्त ते लग्न कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे का त्यांना सांगितलं नाही म्हणून सर्वजणांना राग आला. कारण अर्जुन आणि सायली खोटं बोलले की त्यांचं लग्न झालंय. म्हणून इथे
कल्पनाने सायलीचा अपमान केला, तिला घरातून हकललं. त्यानंतर अर्जुन सायलीला वेगळं करण्यासाठी अर्जुनचं प्रियाबरोबर लग्नसुद्धा लावून देत असतात. पण इथे त्या लोकांना एक गोष्ट कळत नसते की अर्जुन सायलीचं जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असेल तरीसुद्धा त्यांचं मॅरेज झालेलं आहे आणि ते दोघेजण एकमेकांवरती प्रेम करतात. मग दोन व्यक्ती जे एकमेकांवरती इतकं प्रेम करतात त्यांना वेगळं करण्यापेक्षा त्यांना जर राहायचं एकत्र तर राहू देत ना. आणि नंतर जर ती दोघेजणं सेपरेट झाले असते, त्यांचं भांडण झालं असतं आणि मग घरातले लोक त्यांच्यावरती रागवले असते तर चालण्यासारखं होतं. पण इथे त्या दोघांना एकमेकांपासून वेगळं व्हायचं नाही आहे, तरीसुद्धा जबरदस्तीने सुभेदार त्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत होते आणि अर्जुनचं इथे प्रियाबरोबर लग्न लावून देण्याचा विचार करत होते. आणि लग्न होणारसुद्धा असतं की सायली जाऊन अर्जुनबरोबर लग्न करते. तर इथे सगळ्यांचा विरोध पत्करून अर्जुन आणि सायली दोघेजण एकमेकांवरती प्रेम करत असताना एकमेकांबरोबरच लग्न करतात. त्यामुळे इथे आता सगळेजण त्यांच्यावरती रागवलेले असतात आणि जी सून सायली सगळ्यांची लाडकी झालेली असते, सगळेजण तिच्यावरती भरभरून प्रेम करत असतात, ती सायली आता सगळ्यांसाठी वाईट झालेली असते. कारण ती अर्जुनच्या प्रेमासाठी सगळ्यांचा विरोध पत्करून त्याच्याबरोबर येऊन लग्न मंडपामध्ये लग्न करते म्हणून. आणि जी इथे प्रिया सगळ्यांचं वाटोळं करायला बघते ती प्रिया अगदी सगळ्यांना चांगली वाटते. पण इथे प्रेक्षकांनो, प्रियाने अजून तिचे खरे रंग दाखवायला सुरुवातसुद्धा केलेली नाही आहे, पण ती आता लवकरच दाखवणार आहे. तर इथे सगळेजण आपापली कामं करत असतात, सगळेजण आनंदी असतात. सायलीला अजूनही घरच्या सुनेचा मान दिलेला नसतो. फक्त आता बाहेर फिरायला जायला नको म्हणून प्रियाच्या सांगण्यावरून कल्पनाने तिला जेवण बनवण्याची जबाबदारी दिलेली असते आणि त्या जबाबदारीमध्येच इथे आता सायली खूपच जास्त आनंदी झालेली असते. ती सगळ्यांचं सगळं प्रेमाने करत असते. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, आता गुढीपाडवा आलेला असतो. त्यामुळे कल्पना म्हणत असते की तन्वी, तुला माहिती आहे ना, उद्या गुढीपाडवा आहे. उद्या तुला लवकर उठावं लागेल, कारण तू या घरची सून आहेस ना. तेव्हा गुढीपाडवा असल्यामुळे आपल्याला गुढीची पूजा करावी लागते. तेव्हा आता तुझं नवीन लग्न झालं आहे आणि तू या घरची सून आहेस म्हणून पूजेचा मान पूर्ण आजीने तुला दिलेला आहे. तेव्हा लवकर उठून तुला पूजा करायची आहे, घरातली सगळी तयारी करायची आहे आणि पूजेचा प्रसादसुद्धा तुलाच करायचा आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणते, हो आई, मी सगळं करेन ना. आणि सायली काय काय करणार. तेव्हा कल्पना म्हणते, अगं असं काय करतेस, तुझं नवीन लग्न झालं आहे ना. जेव्हा तिचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा तिने हे सगळं केलं होतं आणि तिला मी जेवण बनवायची जबाबदारी दिली, पूजेची नाही. त्याच्यामुळे घरच्या सुनेचा मान हा तुला दिला गेला आहे म्हणून तुलाच पूजा करावी लागणार आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणते, हो हो, मी लवकर उठून सगळी तयारी करून ठेवेन, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि प्रेक्षकांनो, इथे प्रियाला आता आनंदच होतो की चला, आता पूजेचा मान तर मलाच दिलेला आहे. तेव्हा मी लवकर उठून आता सगळी तयारी करेन, नेटवरती बघेन, प्रसादसुद्धा बघेन, नाही तर बाहेरूनच ऑर्डर करेन. आणि त्याचबरोबर आता रांगोळी काढण्यासाठी त्या मुलीलासुद्धा बोलवावं लागणार आहे. असं इथे आता प्रियाने सगळं काही ठरवलेलं असतं आणि त्यासाठी तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. आता प्रिया ती प्लॅन केल्याशिवाय, काहीतरी खुरापती केल्याशिवाय तिला काही शांतता मिळणार आहे का. प्रियाला आता टेन्शन आलेलं असतं की उद्याची सगळी जबाबदारी मला दिली आणि मला जर उशीर झाला तर इथे सायली सगळी तयारी करेल आणि पूजेचं क्रेडिटसुद्धा स्वतःलाच घेईल. तेव्हा मला एक काम करावं लागणार आहे. सगळ्यांच्या नजरेत आता मला चांगली सून बनायचं आहे आणि इथे सायलीला वाईट सून करायचं आहे. त्यामुळे उद्या काही झालं ना तरीसुद्धा सायली उठलीच नाही पाहिजे. म्हणजे मी कितीही वाजता उठले तरीसुद्धा मी सगळी तयारी करून ठेवेन, असं प्रिया म्हणते. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, आता प्रियाने एक प्लॅन तयार केलेला असतो. तिने इथे सगळ्यांसाठी मसाला दूध बनवायचं ठरवलेलं असतं. प्रिया म्हणते, आपण एक काम करूया, उद्या गुढीपाडवा आहे ना, सगळेजण उद्या पूजा करण्यासाठी लवकर उठतील. त्याच्यामुळे लवकर झोपलं पाहिजे आणि झोपसुद्धा शांत आली पाहिजे, म्हणून मी सगळ्यांसाठी मसाले दूध बनवते. तेव्हा प्रिया जाते, सगळ्यांसाठी मसाले दूध बनवते आणि सायलीच्या ग्लासमध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स करून टाकते आणि ते ग्लास तिने बाजूलाच ठेवलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांना ग्लास देऊन झाल्यानंतर इथे सायलीच्या हातामध्ये सुद्धा ती ग्लास देते. तेव्हा सायली म्हणते, नाही नको, मला नको. तेव्हा प्रिया म्हणते, असू दे गं, असं काय करतेस, तुला जरी या घरच्या सुनेचा मान दिला नसला ना तरीसुद्धा तू आहेस ना. सगळ्यांना सांगत असतेस की तू सुभेदारांची सून आहेस म्हणून. मग आता त्या नात्याने तरी तू सुद्धा आमच्याबरोबर मसाले दूध घे.
तेव्हा अर्जुनला खूप जास्त राग येतो. तरीसुद्धा इथे सायली अर्जुनला खुणावते आणि मसाले दूध घ्यायला सांगते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मसाले दूध पीत असताना पूर्णाजीला ठसका लागतो. पूर्णाजीला ठसका लागल्यानंतर सायली धावत पळत जाते आणि पूर्णाजीसाठी पाणी घेऊन येते. आणि तो मसाले दुधाचा जो ग्लास असतो तो तिने आता तिथेच एका टेबलवरती ठेवलेला असतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे सायली जाऊन पाणी घेऊन येते. तेव्हा इथे प्रिया आता सायली पूर्णाजीला पाणी द्यायला जाणार तेवढ्यातच तिच्या हातातून पाण्याचा ग्लास खेचून घेते आणि हातातला दुधाचा ग्लास तिथेच असलेल्या सायलीच्या ग्लासाच्या बाजूला ठेवून देते आणि पूर्णाजीला म्हणते की घे पूर्णाजी, पाणी घे आणि शांत हो बरं. तेव्हा इकडे पूर्णाजी आता पाणी वगैरे पिते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया म्हणते की बास झालं, पूर्णाजीची किती काळजी आहे हे दाखवायची गरज नाही आहे, कळलं ना, मी सुद्धा पाणी आणलं असतं. त्यानंतर इथे प्रिया म्हणते घे तुझ्या दुधाचा ग्लास घे. आणि इथे आता प्रिया स्वतःचं ग्लास सायलीला देते आणि सायलीचं ग्लास ज्याच्यामध्ये तिने इथे झोपेच्या गोळ्या मिक्स केलेल्या असतात तो दुधाचा ग्लास ती स्वतःकडे ठेवते. आणि त्यानंतरला इथे सगळेजण आता मसाले दूध पितात आणि आपापल्या रूममध्ये जाऊन झोपून जातात. तर इथे सायलीला वाटत असतं की आईंनी पूजेची सगळी जबाबदारी प्रियाला दिली. आईंना असं वाटतंय की प्रिया ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडेल. पण मला माहिती आहे ना, प्रियाला लवकर उठायची सवयच नाही आहे. ती काय गुढीपाडव्याची सगळी तयारी करणार. तेव्हा इथे सायली म्हणते की मीच इथे आता अलार्म लावून ठेवते. म्हणून तिने अलार्म लावून ठेवलेला असतो आणि तिने 4चा अलार्म लावून ठेवलेला असतो, जेणेकरून सकाळी लवकर उठून सगळी तयारी तिला व्यवस्थित करता येईल. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, आता प्रियाने सायलीला झोपून ठेवण्यासाठी, तिचा अपमान करण्यासाठी, सगळ्यांच्या नजरेत तिला पाडण्यासाठी कशी ती बेजबाबदार सून आहे आणि मी किती जबाबदार सून आहे, तुम्ही इथे मला या घरची सून करून घेतलीत, त्यामुळे बघा मी माझी सगळी कर्तव्य किती व्यवस्थित पार पाडते. आणि सायली या घरामध्ये सगळ्यांचा विरोध पत्करून आली आहे आणि त्यामुळे स्वतःची मनमानी करते, उशिरा उठते, हे सगळं तिला बोलायचं असतं. पण इथे प्रियाच्या मनासारखं काहीही होत नाही. तेव्हा इकडे आता सायली ही प्रियाच्या आधीच उठलेली असते. उठून सगळीकडे तिने पाणी वगैरे टाकून पूर्ण अंगण तिने आता व्यवस्थित झाडून घेतलेलं असतं. त्यानंतर इथे आता फ्रेश झाल्यानंतर तिने किचनमध्ये सगळं काही व्यवस्थित तयारी करून ठेवलेली असते. म्हणजे इथे प्रसादाचा शिरा असू दे, त्याचबरोबर ब्रेकफास्ट असू दे, त्यानंतर देवी आईची पूजा असू दे, ही सगळी तयारी तिने व्यवस्थित केलेली असते. गुढीपाडवा असल्यामुळे गुढीसुद्धा तिने सजवून ठेवलेली असते. तर इथे प्रेक्षकांनो, आता खरी सून कशी असावी आणि घरातले संपूर्ण रीतिरिवाज, सण हे कसे पाळावे हे सायलीला अगदी बरोबर माहिती असतं. त्यानंतर इथे पाणी सगळीकडे शिंपडून तिने व्यवस्थित सगळी जागा क्लीन करून घेतलेली असते आणि तिथे तिने छान अशी रांगोळीसुद्धा काढलेली असते. खूप सुबक सुंदर अशी रांगोळी तिने दारामध्ये काढलेली असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सगळी तयारी झाल्यानंतर इथे सगळेजण तयार होऊन आता खालीसुद्धा पूजा करण्यासाठी येतात. गुरुजींनी मुहूर्त दिलेला असतो, त्या मुहूर्तावरती पूजा करायची असते. कल्पना, पूर्णाजी, सगळ्यांनाच असं वाटतं की चला आता प्रियाने सगळी तयारी करून ठेवली असेल. इथे अश्विनला माहिती नसतं की प्रियाला पूजेची जबाबदारी दिली. पण तरीसुद्धा गुढीपाडवा असल्यामुळे अश्विन म्हणतो की तन्वी उठ ना, आता आपल्याला तयारी करायची आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे प्रिया काही उठायला तयार नसते. अश्विन जातो, फ्रेश होऊन येतो, तयार होतो. तयार होऊन आल्यानंतर बाहेरसुद्धा येतो. सगळेजण इथे छान नटून तटून तयार झालेले असतात आणि प्रियाची वाट बघत असतात. सायली अर्जुनसुद्धा तयार होऊन बाहेर येऊन आता सगळेजण प्रियाची वाट बघत उभे राहिलेले असतात. पण इथे प्रिया काही तयार होऊन अजून आलेली नसते. सायलीने इथे आरतीचं ताटसुद्धा सजवून ठेवलेलं असतं आणि त्याचबरोबर इथे साखरेच्या वड्यासुद्धा तयार करून ठेवलेल्या असतात. तेव्हा इथे आता कल्पना बघते तर काय, छान रांगोळीसुद्धा पाडलेली असते, गुढीची तयारी करून ठेवलेली असते, पूजेची तयारी करून ठेवलेली असते, ब्रेकफास्ट तयार असतो, इथे आता प्रसादाचा शिरासुद्धा तयार असतो. सगळी तयारी काय तन्वीने केली की काय, असं कल्पना म्हणते. तेव्हा इथे कल्पना विचारते, काय रे अश्विन, अरे तन्वी कुठे आहे. तेव्हा अश्विन म्हणतो, मम्मा अगं ती झोपली आहे ना, अजून उठली नाही आहे. तेव्हा कल्पना म्हणते, ती उठलीच नाही आहे, मग एवढी सगळी तयारी कुणी केली. तेव्हा विमल म्हणत असते, असं काय करताय वहिनी, सगळी तयारी तुमच्या मोठ्या सुनेने केली. तेव्हा कल्पना म्हणते, सायलीने. तेव्हा इकडे विमल म्हणते, हो ना, सायलीताई सकाळी लवकर उठून त्यांनी सगळी तयारी स्वतःच्या हाताने केलेली आहे.
तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता कल्पना सायलीकडे बघतच बसते. ती देवी आईची सुद्धा पूजा खूपच जास्त मनापासून करत असते. आणि प्रेक्षकांनो इथे आता पूजा वगैरे केलेली असते. सायलीसुद्धा विचार करत असते की ही प्रिया कधी येईल, सगळी तयारी करून ठेवली आहे, निदान आता येऊन पूजा तरी कर, असं ती मनामध्ये म्हणत असते. अर्जुन म्हणतो, बघितलंत ना, अजून ही तन्वी इथे आलेली नाही आहे. तेव्हा कल्पना जाऊन बघते तर काय, प्रियाला उठवते. प्रिया काही उठायला तयार नसते. ती इथे ताणून झोपलेली असते, कारण तिने झोपेच्या गोळ्या टाकलेलं जे दूध असतं ते ती स्वतःच प्यायलेली असते. सायलीचा पचका करण्यामध्ये तिचाच पचका झालेला असतो. तेव्हा कल्पना येऊन बाहेर म्हणते की पूर्णाई, अहो इतका उशीर झाला, तन्वी अजून झोपले आणि ती उठतच नाही आहे. तेव्हा इथे अश्विन उठवायला जातो. पूर्णाजी हाका मारते, तरीसुद्धा तन्वी काही येत नाही. गुरुजींनी जो मुहूर्त दिलेला असतो त्याच्यामध्ये पूजा व्हायला पाहिजे होती, असं पूर्णाजी म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, पूर्णाजी, अगं माझ्या बायकोने ही सगळी तयारी केली आहे ना, माझी बायको या घरची मोठी सून आहे, हे तुम्ही विसरला असाल, पण ती विसरलेली नाही आहे. तिने सकाळी लवकर उठून ही सगळी तयारी करून ठेवली आहे. तुम्ही बघितलंत ना, ती दिवसभर सगळी घरातली कामंसुद्धा करत होती, तरीसुद्धा सकाळी लवकर उठून तिने पूजेची सगळी तयारी केली. आणि तुमची लाडकी तन्वी काय करते, ती अजूनही झोपली. म्हणजे माझ्या बायकोनी फक्त तुमच्यासाठी ब्रेकफास्ट, लंच, डिनर बनवायचं का? तुम्ही तिला जेवणाची सगळी जबाबदारी दिली, म्हणजे तिला या घरची तुम्ही आता कुक करून ठेवली आहे. ती फक्त कुकिंग करणार आणि घरच्या सुनेचा मान तुम्ही त्या तन्वीला देणार. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की हे तुला चालतं का पूर्णाजी? म्हणजे 2 सुनांमध्ये तू भेदभाव करतेस. आणि सायलीचा हा राग कशासाठी? तर आम्ही दोघांनी तुमच्या विरोधात जाऊन लग्न केलं म्हणून. आधीसुद्धा आमचं लग्न झालंच होतं ना, तेव्हा सायली तुम्हाला लाडकी होती. आणि तुम्हाला जेव्हा कळलं की आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि तुम्हाला ही गोष्ट सांगितली नाही, तर तुम्हाला राग आला. आम्ही खोटं बोललो असं तुम्हाला वाटलं. मग तुम्ही खोटं नाही बोललात का सिनियरबरोबर? तुम्ही सिनियरला अंधारात ठेवून त्याच्या मुलीचं लग्न परस्पर अश्विनबरोबर लावून दिलं. मग तुम्ही ही फसवणूक केली नाही. पण तुम्ही जे करता ते सगळं बरोबर आणि आम्ही जे करतो ते चूक. माझ्या बायकोनी माझ्याबरोबरच लग्न केलं आहे, तर तुम्हाला तिचा एवढा राग काय येतो आहे? म्हणजे तिने घरातली सगळी कामं करायची, सगळ्यांचं सगळं करायचं, पण तिला पूजेचा मान तुम्ही देणार नाही, याला काय अर्थ आहे? तेव्हा इकडे अश्विन म्हणतो की गुरुजींनी मुहूर्त तुम्हाला दिला आहे, पण ती तन्वी अजून त्या मुहूर्तावर झोपूनसुद्धा उठलेली नाही आहे. सगळी तयारी, घरातलं सगळं काही आवरून तिने पूजेची सुद्धा माझ्या बायकोने सगळी तयारी करून ठेवली आहे. तरी तुम्हाला पूजेचा मान फक्त तन्वीला द्यायचा आहे, सायलीला नाही. मग जर तसं असेल ना, तर सायली घरातली कुठलीच कामं करणार नाही. ते तुम्हाला चालणार आहे का? तेव्हा इथे अर्जुनने आता चांगलं सुनावलेलं असतं की तुम्हाला जर त्या तन्वीच्या हातचा ब्रेकफास्ट आणि लंच इतकं आवडत असेल ना, तिलाच बनवायला सांगा आणि देवीची पूजासुद्धा रोज तिलाच करायला सांगा. बघूया ना जमतं का? तेव्हा इथे आता सगळेजण अर्जुनचं बोलणं ऐकतात, मानं खाली घालतात आणि गप्पच बसतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, जर तुम्हाला इथे आता पूजेचा मान देत नसतील ना, आपण एक काम करूया, कुसुमताईकडे जाऊया. तिथे सुद्धा गुढी उभारली जाते ना, आपण तिथे जाऊन सण साजरा करू. पण इथे असं अपमान करण्यापेक्षा किंवा तिची वाट बघण्यापेक्षा आपण कुसुमताईकडे गेलेलं कितीतरी बरं. तिथे तुमचे वडील आहेत, आपण त्यांच्याबरोबर गुढीपाडवा साजरा करूया, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा इथे सायली म्हणत असते, अहो असं काय करताय, जाऊ द्या ना, राग सोडा बरं. अर्जुन म्हणतो, अजिबात नाही, चला आपण निघूया. तेव्हा पूर्णाजी म्हणते, थांब अर्जुन, आपल्या घरीसुद्धा गुढीपाडवा हा सण साजरा होतो ना, मग तू काय तुझ्या सासरी जाणार आहेस का आता? तेव्हा अर्जुन म्हणतो, का? तिथे सगळे चालकरी आहेत ना, आमचं तिथे गेल्यानंतर स्वागत करतात, डोक्यावरती घेतात आम्हाला, असं वागवत नाही. आम्ही दोघांनी लग्न केलं कारण आमचं एकमेकांवरती प्रेम आहे. इथे अश्विनला आणि तन्वीला लग्न करायचं होतं, तर हसत हसत लग्न लावून दिलंत ना. मग त्यांचा राग करत नाही आणि आमचाच राग करण्याचं कारण काय? म्हणजे तुम्ही आता 2 मुलांमध्ये आणि 2 सुनांमध्ये भेदभाव करणार आहात का? तेव्हा इथे अर्जुनने चांगलंच पूर्ण आजी कल्पना, प्रताप काका यांना सुनावलेलं असतं. सायलीने या घरासाठी काय नाही केलं, सगळंच तर केलं तिने. इथे प्रतिमा आत्याला परत आणलं. अश्विन जेव्हा इथे जीव द्यायला निघाला होता, सायलीने वाचवलं. जेव्हा इथे अस्मिताईने क्रेडिट कार्डमधून कितीतरी पैसे खर्च केले होते, तेव्हा तिनेच तिला व्यवस्थित समजावलं. एवढं सगळं करूनसुद्धा तुम्ही काय केलं? शेवटीला तिचाच रागराग करताय. जिने या घरासाठी खूप काही केलं, तिचा रागराग करता आणि जिने या घरासाठी काहीच केलेलं नाही आहे. उलट जेव्हा जेव्हा आली तेव्हा भांडण लावलं, तिचा तुम्ही इथे स्वागत करताय.
त्यानंतर प्रेक्षकांनो अशा पद्धतीने अर्जुनने सुनावल्यानंतर इथे आता पूर्णाजी म्हणते की ठीक आहे, तुम्ही दोघेजण आता पूजा करून घ्या, मुहूर्त टळत चाललाय. आणि अर्जुनने इथे खूपच छान पद्धतीने आपल्या बायकोला सुभेदारांच्या सुनेचा मान मिळवून देत इथे आता दोघांनी मिळून गुढीपाडव्याची छान अशी पूजा केलेली असते, गुढी उभारलेली असते, तिची पूजा केलेली असते. आणि इथे आता प्रियाचा चांगला पचका झालेला असतो. सायलीला इथे कमीपणा देता देता स्वतःलाच कमीपणा मिळतो आणि सायलीने त्या सगळ्यांची मनं जिंकलेली असतात.